नमस्कार मित्रांनो, आता आपण आहोत विरारला. तर ओरिजिनल प्लॅन होता आमचा कबड्डीची मॅच खेळायचं इकडे, तर त्यामध्ये आम्ही यशस्वी झालो. पूर्णपणे नाही. नंतर मग आता थोडा जास्त टाईमपास केल्यानंतर आता असंच प्लॅन केला की विरारला आलोच आहोत तर जीवदानीला जाऊन येऊया. तसं एकदा जाऊन आलो आहे मी, तरी पण परत आता या मित्रांसोबत म्हणजे भावांसोबत. मी विनेश कुळेकर, शुभम कुळेकर, यश कुळेकर, हे भांडूप मोलोंड हे गावचं आहे. तर आता आम्ही चालत जातो आहे जीवदानीच्या पायथ्याशी. पोचल्यावर तुम्हाला दाखवतो तिकडची दृश्य, आणि नंतर वरती पण चढतच जायचं. रोपवेसाठी आमच्याकडे मोठी माणसं आहेत मुलुंडची, त्यांना रोपवेने पाठवू, त्यांचा देखील एक्सपिरियन्स घेऊ. बघू. तर मित्रांनो बघू शकता आपण फक्त अवघ्या 5 मिनिटावर आहोत. तिथून ओम दिसत आहे मोठा, आणि झाडामुळे तो रस्ता आहे वरचा शेडवाला तो लपला आहे. आणि ते ग्राउंड आहे, माहिती नाही आम्ही कोणत्या रस्त्यावरून. आमचा इंजर्ड प्लेअर देखील आमच्या जीवदानीच्या ट्रेकसाठी म्हणजे जीवदानी देवीच्या दर्शनासाठी इतका आदरलेला आहे की जखमी असून सुद्धा चढण्याची तयारी दाखवत आहे आमच्याबरोबर. फक्त बघा किती लाजाळू आहे. तर मित्रांनो आलो आहोत आपण जीवदानी देवीच्या पायथ्याशी, मंदिराच्या पायथ्याशी. आणि इकडे सुरुवातीला बाजार आहे. मित्रांनो सुरुवातीला आल्यावर इथे आपल्याला चप्पल स्टँड आहे, तिकडे आपण चप्पल ठेवू शकता. आणि चार्जेस आपल्या नाही आहेत, कारण आपल्या मर्जीनुसार द्यायचे असतील तर द्यायचे. तर आम्ही चढायला सुरुवात केली आहे. पहिलं पाऊल टाकलेलं आहे. म्हणते यश कुळेकर म्हणतोय मी नाही चढणार, आणि शुभम कुळेकर त्याला खेचत घेऊन चाललंय. अरे भाई इंजरी म्हणून नाही चढणार. तर आमच्या तोंडांवरून ओळखू शकता तुम्ही. पहिला ब्रेक माहिती नाही किती शिड्या चढल्यावर घेतलाय, पण 200+ किंवा 250+ झालेच आहेत. आणि शुभम कुळेकरला घामटा फुटलेला आहे. एनर्जी ड्रिंक यश कुळेकर किती बघा लाजाळू. तर लाईक और कमेंट भी. तर किती फक्त 20 मिनटं चढल्यावर आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त वरती आलो आहोत. पण हार्टबीट आमच्या सगळ्यांची वाढली आहे. त्याने आमचा हा इंजर्ड प्लेअर अजूनही कोरोनाचे सर्व नियम पाळत, आणि हे इकडे दुसरं गो कोरोना हातात घेऊन फिरतोय कोरोना. आता थोडं उभे शिडे आले, चढतो आता. चला चल चल चल. तर आम्ही वरती आलो आहोत एकदम टॉपला, फक्त अर्ध्या तासात. तर हा आहे जीवदानीचा पूर्णपणे वरचा टॉप.
कोण आहे चढवायला दिलेली. आमचा मित्र भाऊ यश कोळेकर येथे पैसे चिकटले काय पाहिजेत उजेड व्हायचे की डावे ठेवायचे का ते मला नाही माहिती. तू काही ठेव, तुला कसे ठेवायचे तसे ठेव. तर काय नाही उधर उधर दे. मग पापी तू मन सच्चा नाही उधर रख मत ऐसा दबा दबा. तुला काय करायचं ते कर. अरे काय चिपकत नाही. सोड तर. अरे इथे लाव असे माझे. अरे इथेच लाव पाहिजे. आला अरे असं दाब ना अंगठ्याने दाब. अरे दाबतंय काय नाही दाबत ते. नाही नाही यश गॅप काढून फायदा नाही. अरे काय होतंय काय नाही लावून बघ. आता शिवम कोळेकर आपले पुण्य असला लवचिंगम तिथेच असतं तेव्हा किती लवचिंगम ते 1 रुपया तिथे लाव तिथं लागेल बघ. तो पाड 1 रुपये पाड आता लागेल बघ पापी. तर बाजूलाच कालभैरवाचं मंदिर आहे. इंजर्ड झालेला प्लेअर होता त्याला आता काय गडबडीत स्टेप्स असल्यामुळे काय पुढे जाता येत नाही. त्यामुळे विनेश कोळेकर त्याला मदतीचा हात देत आहेत थोडाफार. बघू आता किती स्टेप्स जात आहेत. तेही खूप टायर्ड आहेत. अभी पूरा जोश निकाल के भाग रहे. रुको भाई रुको जरा सबर करो. खूप सारे फोटोशूट केल्यानंतर आणि 2-3 स्टॉप टॉपवर घेतल्यानंतर आता आम्ही घरच्या दिशेने निघत आहोत. घरच्या म्हणजे आधी तर खाली उतरायचं आहे आम्हाला. खाली उतरणं हे यशसाठी खूप चॅलेंजिंग आहे. बघितलं तुम्ही मी कसा उचलून घेत जातो तो यशला. अजून वरतून सीन पण मस्त आहे. तिथे मध्ये एक छोटूसा तलाव आहे ते जाऊ दे.